जी यांच्या वाणीमधून महामुनी अष्टावक्र आणि जनक राजा यांच्यामधला संवाद आपण पाहत आहोत. आजच्या भागामध्ये अष्टावक्र जनक राजाला हेच ज्ञान देत आहेत की सर्वात पहिले जन्मल्याबरोबर आपल्याला प्रश्न पडायला सुरुवात होते. सांगतायत की 3 वर्षाच्या बालकाला प्रश्न पडण्यासाठी सुरुवात होत असते. ही निसर्गतः एक पद्धती पडलेली. हे कोणी सांगत नाहीये दुसरं की जन्मल्याबरोबर आता तू मला प्रश्न विचार मग मी तुला उत्तर देतो. हे ऑटोमॅटिक घडायला लागतं. जन्मल्याबरोबर लहान बालकाला एक उत्सुकता तयार होते की ही काय आहे ते काय आहे हे प्रश्न विचारण्यासाठी लहान बालक उत्सुक असतो, सदैव तयार असतो. आणि गुरुदेव सांगतायत की पहिला प्रश्न की काहीतरी जाणून घ्यायचंय. म्हणून बघा लहान मुलांचे किती प्रश्न असतात. जसंही ते बोलायला लागलं की हे विचारतं हे काय आहे, ते काय आहे, सूर्य काय आहे, सूर्य कुठे जातो, चंद्र कुठून येतो. अहो इतके प्रश्न विचारतात. आई वडिलांना खूप वेळा प्रश्नाची उत्तर देणं अवघड होऊन जातं. मग काहीतरी त्याला सांगतात हे असं आहे तसं आहे. आई वडिलांनाच माहिती नाहीये मुलांना काय सांगणार आहेत. तर सांगतायत अष्टावक्र की ही जाणून घेण्याची जी जाणण्याची जी इच्छा आहे ना हे लहानपणापासूनच आपल्यामध्ये जागृत झालेली आहे. त्यामुळे सतत हे लहान मुलं प्रश्न विचारत असतात आणि आपण स्वतःला काहीतरी समजून घेतोय, काहीतरी जाणतो म्हणून आपण हे प्रश्न विचारतो. आणि कोणी विचारलं समजा तुम्ही कोण आहात तर त्याचे उत्तर सुद्धा बघा आपल्याकडे ठरलेले आहेत. जर एखाद्याने विचारलं तुम्ही कोण आहात हो, लगेच आपल्याकडे उत्तरांची लिस्ट आहे. आपण आपलं नाव सांगतो, आपलं गाव सांगतो, आपला देश सांगतो, कुणी कुणी जाती धर्म सांगतो, कुणी कुणी मी काय करतो काय काम करतो ते सांगतो. हे सगळं सांगतो आपण. पण मुळात गुरुदेव सांगतायत की मुळात तुम्ही कोण आहात हे आपण सांगतच नाही. कारण आपण स्वतःला काहीतरी उपाधी समजून काहीतरी समजलेलं आहे. गुरुदेव सांगतायत की हे संपूर्ण जीवन जे आहे ना 2च प्रश्नामध्ये. पहिला प्रश्न हे काय ते काय हे काय हा पहिला प्रश्न. आणि अंतिम प्रश्न आहे की मी कोण आहे हा शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न शेवटचा पडल्याबरोबर जीवन संपून जातं. शेवटचा प्रश्न समजण्यासाठीच हे जीवन भेटलेलं आहे. म्हणून सांगतायत की हे काय पासून मी कोण आहे या 2 प्रश्नामध्येच संबंध जीवन आपलं पडलंय. आणि या 2 प्रश्नामध्ये छोटे छोटे अनंत उपप्रश्न उठत राहतात आणि मिटत राहतात. हे सांगतायत गुरुदेव की शेवटचा प्रश्न आहे की मी कोण आहे. मी कोण आहे हा प्रश्न आपण का नाही विचारत आहेत. त्याचं उत्तर गुरुदेव देत आहेत की आपण स्वतःला काहीतरी समजून घेतलंय. मी अमुक आहे, मी तमुक आहे. अच्छा मग समजून एकदा घेतलं मग कसं विचारणार मी कोण आहे. आपण जाणतोच की मी हे आहे, हे माझं नाव आहे, हे माझं गाव आहे, ही माझी जाती धर्म आहे,
हे जाणतोच, मग मी कोण आहे विचारण्याचा प्रश्नच येत नाही. तर इथं गुरुदेव सांगतायत की समजत नसताना सुद्धा आपण हे समजतोय की मला माहितीये मी कोण आहे. अज्ञानात म्हणतोय आपण की मला माहितीये मी कोण आहे. हे सांगतायत उपाधी आपण स्वतःला समजून बसलोय आणि मग खरं उत्तरच आपण शोधत नाहीये. खोट्या उत्तरावरती समाधान मानत आहेत आपण संबंध जीवनभर. हीच एक शोकांतिका आहे हे सांगतायत गुरुदेव. जसं हे कपडे आहेत, या कपड्यालाच आपण शरीर समजलंय, पण हे जाणून घेतलं पाहिजे की कपडे काही काळासाठी आहेत, हे नंतर खराब झाले काढून फेकून द्यायचे, दुसरे टाकायचे. तसंच ना आपण शरीर नाहीच होत. हे शरीर थोडं दिवससाठी आपल्याला भेटलंय. हे शरीर संपून जाणार आहे. या शरीराच्या पलीकडे सुद्धा मी काहीतरी आहे. आपण स्वतःला ते पाण्यामध्ये जे प्रतिबिंब दिसतं ते प्रतिबिंब समजलंय आपण, आणि जसंही पाणी हल्लं हे प्रतिबिंब गायब. मग परेशान, प्रतिबिंब कुठं गेलंय कुठं गेलंय. कुठंच गेलं नाहीये, ते प्रतिबिंब आहे, नष्ट होणार आहे. तुम्ही त्या प्रतिबिंब पेक्षा खूप मोठे आहात हे अष्टावक्र जनक राजाला समजून सांगत आहेत. गुरुदेव सांगतायत की जे आपण स्वतःला समजतोय, एक उपाधी देतो, काहीतरी एक स्वतःला समजतोय, ही खूप मोठं बंधन आहे. बघा ना, स्वतःला मी कोणतरी हुशार आहे, मी कोणीतरी वेडा आहे, मी व्यापारी आहे, मी मोठा बिझनेसमॅन आहे, मी नोकरीधारक आहे, मोठा अधिकारी आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमुक जातीचा आहे, मी तमुक जातीचा आहे. सांगतायत की आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या सध्या ही आहे मनुष्य धर्माची, की आपण स्वतःला काहीतरी समजून बसलोय. ती उपाधीच मी आहे हे समजल्यामुळे त्या ब्रह्मज्ञानापासून आपण दूर राहतोय. हे इथं अष्टावक्र जनक राजाला सांगतायत. अहो, जीवनात आपल्याला खूप प्रकारची वेगवेगळी पात्र करावी लागतात. लहानपणी आपण आज्ञाधारक बालक असतो, नंतर आज्ञाधारक स्टुडंट होतो, नंतर आज्ञाधारक पती होतो किंवा आज्ञाधारक पत्नी होतो, पालक होतो, आजी आजोबा होतो, किंवा आपण काहीतरी वेगवेगळे पात्र करतो, बाहेर काहीतरी काम करतो, काहीतरी बिझनेस करतो, आपण जॉब करतो. हे सगळे जी पात्र सांगत आहेत ना, ती काही काळासाठी आपण करतोय. काही अज्ञानी लोक बघा दिवसभर त्या पात्रामध्येच अडकून बसतात. एखादा मोठा अधिकारी किंवा मोठा बिझनेसमॅन, खूप पैसेवाला, बघा त्याच्या चालवरून पण समजतं की ते किती मोठा अधिकारी. दिवसभर तो त्याच तालात राहतो. अच्छा, ऑफिसमध्ये तर ठीक आहे, घरी आल्यानंतर सुद्धा ती चाल जात नाही त्याची. घरचे लोक त्याच्या माघारी म्हणतात, अहो मोठे आहेत ना त्यामुळे ऐकत नाहीत कुणाचं. तर गुरुदेव सांगतायत की हे पात्र जे आहे हे काही काळासाठी आपण करतोय. या पात्रापेक्षा सुद्धा ना आपलं अस्तित्व खूप मोठं आहे ते समजायचंय. एकदा हे आत्मज्ञान झालं ना, मग ही आखड संपून जाते. मी हा आहे, मी तो आहे, ही आखड समजण्यासाठी आत्मज्ञान जरुरी आहे. बघा ना, एवढे मोठे अधिकारी असतात बघा, घरच्यांना बोलू देत नाहीत, बाहेरच्यांना बोलू देत नाहीत, आणि जसंही तो रिटायर्ड झाला ना, मग त्याच्याच ऑफिस मधला कारकून सुद्धा त्याला बोलत नाही. तरी सुद्धा त्याला कळत नाही की पात्र होतं माझं, संपलंय पात्र, आता मी मनुष्य आहे, दुसरं काहीतरी आहे हे अजूनही समजत नाही. आणि रिटायर्ड झाल्यानंतर बघा खूप हे मोठ्या पदावरची लोक दुःखी होतात, परेशान होतात की आता मी काय करू, आता मला कोणीच विचारत नाहीये. कुणी विचारायची गरजच नाहीये. ईश्वराने इतकं मोठं आपल्याला बनवलंय, ईश्वरानं बनवलंय म्हणणे चूक आहे, आपण स्वतःच ईश्वर आहोत. हे आत्मज्ञान जर झालं तर या छोट्या मोठ्या गोष्टीपासून आपण दूर जाऊ आणि सुखी, समृद्ध आणि आनंदी होऊ, हे इथं अष्टावक्र आपल्याला सांगतात.
सदैव या उपाधीमध्ये अडकून राहणं हे सगळ्यात मोठं बंधन आहे, हे शास्त्रामध्ये लिहून ठेवतायत. म्हणून हे जनक राजाला आता समजले की मी ही उपाधी नाहीये, मीच बोध मात्र आहे, मीच चिन्मयता आहे, हे लक्षात येते आता अष्टावक्रच्या. आपलं नाव सुद्धा आपलं नाहीये. आपलं नाव बघा, जन्मल्यानंतर 2, 4, 6 महिन्याने आपलं एक बारसं ठेवलं आणि त्याच्यामध्ये नाव अनाऊन्स केलं की याला हे हे म्हणायचंय. आपलं नाव जर हे जन्मोजन्मीचं असलं असतं तर जन्मल्याबरोबरच आपल्या कपाळावर छापूनच आलं असतं की हे आपलं नाव आहे. ही गोष्ट करणं ईश्वराला, निसर्गाला अवघड नव्हती. पण आपलं हे आत्ताच तात्पुरतं नावालाच त्याच्यासोबत आपण तादात्म्य करून ठेवतोय. तर इथं सांगतायत गुरुदेव की आपलं नाव सुद्धा आपलं नाहीये. अच्छा, आपल्याला जी पदवी उपाधी भेटलेली आहे ना, ती सुद्धा काहीतरी समाजानं दिलेली आहे. तुम्ही मेडिकल सायन्सचा अभ्यास केला, तुम्हाला डॉक्टर म्हणतायत. तुम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास म्हणला, तुम्हाला इंजिनियर म्हणतायत. हे समाजानं दिलेली उपाधी आहे आणि नाव हे आई वडिलांना दिलेली उपाधी आहे. या दोन्ही उपाधींपेक्षा आपलं अस्तित्व हे खूप मोठं आहे. उपाधी समजणं हे मोठं सगळ्यात अज्ञान आहे, हे सांगतायत. किंवा मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे स्त्री पुरुष सुद्धा एक उपाधीच आहे. आत्म्याचं कुठलंही लिंग सांगितलेलं नाहीये. लिंगच्या पलीकडे आहे आपला आत्मा, हे सांगतायत. आपणच बोध मात्र आहोत, ती चिन्मयता आहोत, हे आता माझ्या लक्षात येते, हे जनक राजा सांगतायत. आपला जन्म आणि मृत्यू हे सुद्धा नाही. आत्म्याला ना जन्म आहे ना मृत्यू आहे, ना सुरुवात आहे ना शेवट आहे. कुठलीही गोष्ट जी सुरू होते ना, ती शेवट होत असते. म्हणून सांगतायत की आत्म्याचा आणि आपला कसा आहे, सुरुवातच नाहीये. सुरुवातच नाहीये याचा अर्थ काय, शेवट पण नाहीये. म्हणून सांगतायत की अनादी काळपर्यंत आपण टिकणार आहेत, हे सांगतायत इथं. म्हणून बघा, नेहमी वाटतं की बघा हा माणूस म्हातारा झालाय, तो माणूस म्हातारा झालाय, माझे नातू म्हातारे झालेत, असं वाटतं. पण असं कधीच वाटत नाही की आपण खूप वयस्कर आणि म्हातारे झाले. ते कधीच वाटत नाही आपल्याला. जसंही डोळे बंद करून बसलं ना, अजून आपल्याला असं वाटतं की मी एकदम लहान मूल आहे, एकदम तरुण आहे, असा बोध व्हायला लागतो. आणि जसंही लहान मूल वाटतं, त्याचप्रमाणे मग आपल्याला वाटतं की आता मला काहीच नकोय. तसं लहान मुलं म्हणतात, तुम्हाला काय पाहिजे, मला काहीच नकोय, मी खुश आहे, मी प्रसन्न आहे, हे भाव आपल्यामध्ये यायला लागतो. परत परत सांगतायत की या उपाधीमुळे वेगवेगळे विकार उत्पन्न होत आहेत. आपण समजतो की माझ्यामध्ये हा दोष येतोय, तो दोष येतोय. हे सगळे जे दोष येत आहेत, ते दोष कुठून येत आहेत, हे स्वतःला आपण काहीतरी उपाधी समजलेलं आहे आणि त्या उपाधी समजण्यामुळे आपल्यामुळे वेगवेगळे विकार उत्पन्न होत आहेत. मी स्वतःला मोठा समजलोय, अहंकार येतोय. मी तुम्हाला एकदम निकृष्ट समजलोय, तर एकदम निकम्मा अहंकार येतोय. वेगवेगळे दुःख, वेगवेगळ्या भावना जे येत आहेत, ते आपण स्वतःला काहीतरी उपाधी समजून घेतल्यामुळे येत आहेत, हे इथं सांगतायत. म्हणून पुढच्या मंत्रात सांगतायत की निर्विकार व्हावं लागेल आणि हे पुन्हा पुन्हा समजावं लागेल की ही उपाधी आहे, याला मला सोडायचंय. हे एकदा म्हणून किंवा एकदा करून नाही समजणार आहे. हे काय सांगितलंय, पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल. रिपीट रिपीट याची आपल्याला आठवण करून द्यावं लागेल. तेव्हा कुठं आपल्या लक्षात येईल की मी उपाधी नाहीये, या उपाधीपेक्षा माझं अस्तित्व विशाल आहे, एकदम मोठं आहे. हेच सांगतायत ना, जे ध्यानाचं जे नियम सांगितलेत ना, हेच सांगितले. ध्यानाचे प्रमुख 3 नियम सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिला नियम सांगितलाय चाह. चाह म्हणजे इच्छा. या इच्छेला सोडावं लागेल. सगळ्या इच्छा घेऊन बसलं तर कसं ध्यान शक्य आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे.
बाबा हे तुला सगळं पाहिजे, पण थोड्या वेळासाठी तू त्याला बाजूला ठेवून दे. म्हणून सांगतायत की ध्यानासाठी ना 20 मिनिटासाठी, फक्त 20 मिनिटासाठी, पुन्हा नंतर तुम्ही तुमचं ते गाठोडं घेऊन बसा, पण 20 मिनिटासाठी हे सगळं इच्छा आहे ना, हे बाजूला ठेवून द्यायचं. पहिली कंडिशन ध्यानाची. अच्छा, दुसरी कंडिशन सांगितली आहे अप्रयत्न. मला काहीच करायचं नाहीये. जीवनभर बघा पळत राहतो आपण, मला हे करायचंय ते करायचं, पळत पण राहा, पळणं बंद नका करू, पण हे 20 मिनिटासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, शांत बसायचंय. तसं पहिला अचाह, दुसरा अप्रयत्न, आणि तिसरा आणि महत्वाचा नियम इथं सांगतायत अष्टावक्र, मी अकिंचन आहे. मी काहीच नाहीये, मी कुणीच नाहीये. मी ना स्त्री आहे, ना पुरुष आहे, ना मोठा आहे, ना लहान आहे, ना दुःखी आहे, ना सुखी आहे, मी वेडा आहे ना शहाणा आहे, मी काहीही नाही हे समजणं अकिंचन सांगितलेलं आहे. हे जेव्हा 3 नियम आपण पाळतो ना, त्यावेळेस ध्यान स्थितीमध्ये आपण येतो. जसंही आपण ध्यानस्थ व्हायला लागू ना, मग त्या ब्रह्मतत्वाचं, आपल्या आत्मचैतन्याचं स्वरूप आपल्या लक्षात येतं, आणि मग खुशी आणि प्रसन्नता आपल्याला येते. ते हे सांगतायत की दिवसामध्ये किमान 2 वेळा तरी आपण हे ध्यानस्थ जर झालं, तर या सर्व उपाधी, हे सर्व जे आपण समजतोय स्वतःला, ऑटोमॅटिक दूर व्हायला लागेल. अशा प्रकारचा सुंदर एक मेसेज आपल्याला अष्टावक्र इथे देत आहे. हे संसार, हे बंधन आहे, हे तादात्म्य आहे, हे मला सोडूनच टाकायचंय. याचं वारंवार जे आपण लक्षात आणायचं जे प्रणाली आहे ना, तीच ध्यान प्रणाली आहे, हे सांगतायत गुरुदेव. परत सांगतायत की हे मन जे आहे ना, हे मन आपल्या शरीरापेक्षा सुद्धा विशाल आहे. असं नेहमी वाटतं की आपल्या शरीरात कुठेतरी मन असेल, तर गुरुदेव सांगतायत की या मोठ्या विशाल मनामध्ये आपलं छोटस शरीर आहे. बघा, मेडिटेशन घेताना गुरुदेव सांगतायत की आपलं शरीर म्हणजे वाती आहे, आणि आपला आत्मा म्हणजे ज्योती आहे. ज्योती कसं पसरलेलं असतं, ज्योती प्रकाश सारखं, त्याप्रमाणे आपलं मन, आपली आत्मा आहे, आणि त्याच्यामध्ये एक छोट शरीर आहे, याची आठवण अष्टावक्र आपल्याला करून देत आहेत. बघा, हे जाणतं पण आपल्याला, जेव्हा आपण खुश आणि प्रसन्न असतो ना, तर आतमधून काहीतरी फैलल्यासारखा अनुभव होतो आपल्याला, काहीतरी आतमध्ये वाढत आहे याचा अनुभव होतो. आणि जसंही आपण दुःखी झालो, नाराज झालो, परेशान झालो, तणावात आलो, की असं काहीतरी सिकुडल्यासारखं वाटतं आतमध्ये. तर हे सांगतायत की प्रसरण आणि आकुंचन हे जे पावतोय, तोच आपला आत्मा आहे हे समजलं पाहिजे, हे चैतन्य आहे हे समजलं पाहिजे. हे ज्या समुद्राच्या अनंत लहरी उठत आहेत ना, हे लहरी मी नाहीच आहे, हा गहिरा समुद्र मी आहे. जसंही लहर नाही हे समजलं ना, मग जो खोल समुद्र आहे त्याचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं. नाही तर वर 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 जर बघितलं गेलं ना, ते मी लहरच आहे, मी लहरच आहे, मग दुःखामध्ये अडकून जाणार, या संसारामध्ये अडकून जाणार. आणि जेव्हा समजणार मी हे समुद्र आहे, तेव्हा आपल्या मनाची चंचलता संपून जाणार. हे चलबिचल मन, परेशान मन हे संपून जाणार, आणि ते मन शांत व्हायला लागतं, आणि मग आश्चर्य व्हायला लागतं. इथं जनक राजा म्हणतोय की आता मला समजलंय की खरं आश्चर्य काय आहे. मी स्वतःच एका आश्चर्याने भरलेला आहे, हे सांगतायत. आणि ज्याला मी बंधन समजत होतो, जीवनामध्ये कित्येक गोष्टी मी बंधन समजल्या आणि दुःखी राहत होतो, परेशान राहत होतो, तर आता मी समजले की हे बंधन नाहीये, हे तणाव नाहीये, हे काहीच नाहीये, हे सगळं माया आहे, आणि मी या सगळ्यापेक्षा खूप मोठा आहे, हे मी आता जाणतोय. ते जसं ते कठपुतलीचा खेळ असतो बघा, 10 बोटामध्ये 10 भावल्या असतात, आणि तो वरून असं करत सगळ्यांना नाचवत असतो तो. तसं आपण जीवनात वेगवेगळी जी पात्र करतोय, ती मी पात्र नाहीये, मी स्वतःच ईश्वर आहे, हे समजल्यानंतर मोक्षाची आपल्याला प्राप्ती होणार. अशा प्रकारचं सुंदर ज्ञान अष्टावक्र राजा जनक राजाला देतायत.
आणि जनक राजा हे ऐकून, हे ज्ञान ऐकून एकदम तृप्त होत आहेत आणि शांत बसून राहत आहेत. या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात बघूया.